राधे राधे गाईज. तर आपण एक आज भन्नाट रेसिपी आज बघणार आहोत. तर अतिशय सोपी, एकदम कमी वेळेत होणारी आणि झटपट होणारी आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत. आणि घरच्याच साहित्यांमध्ये, कमीत कमी साहित्यांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आजची. तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा, तुम्हाला फार आवडणार आहे. तर आपण एक भन्नाट आणि पौष्टिक असा पराठ्याची रेसिपी आज बघणार आहोत या ठिकाणी आहे. आणि तो पराठा कसला असणार आहे हे तुम्हाला कळालंच असेल. तर आपण आज बघणार आहोत दुधी भोपळ्याचा पराठा. तर ॲक्च्युली मुलं दुधी भोपळा खाण्यासाठी नाक मुरडतात किंवा त्यांना आवडत नाही. तर अशा पद्धतीने आपण जर दुधीचे पराठे जर बनवले तर त्यांना फार आवडीने खातात ते. आणि त्यासाठी दुधी भोपळाचा आज पराठा आपण बनवणार आहोत. तर अतिशय सिंपल, सोपी, साधी पद्धत यूज करून मी इथे पराठा बनवणार आहे. तर त्यासाठी आपण घेऊया दुधी भोपळा. अर्थातच तो आपण वॉश केलेला आहे, व्यवस्थित असं वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पील करून घेणार आहे. त्यानंतर आपण आता छानपैकी ग्रेट करून घेऊया त्याला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित असा ग्रेट करून घ्यायचा. बिकॉज आपल्याला इव्हन असा तो भोपळा मिळावा यासाठी आपण व्यवस्थित असं ग्रेट करून घेऊ शकतो. इनफॅक्ट आपण मिक्सरमध्ये सुद्धा ग्राइंड करू शकतो. बट मिक्सरमध्ये इव्हन असा होणार नाही ग्राइंड. त्यामुळे आपण अशा ग्रेटरच्या हेल्पने ग्रेट करून घेतलेला केव्हाही उत्तमच असेल. तर अशा पद्धतीने इथे आपण ग्रेट करून घेतलेला आहे आपला दुधी भोपळा. बघू शकता तुम्ही, एवढा आपल्याला किस लागेल दुधी भोपळ्याचा. तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. त्यानंतर आपण इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, थोडीशी जिरे आणि मीठ अशा पद्धतीने घेणार आहोत. आणि ते नंतर मिक्सरमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत, बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण ठेवूया हे साईडला. आणि आता आपण घेऊया एक ताट. तर हा दुधीचा किस आपण घेऊया एका ताटामध्ये. ह्याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ऑब्वियसली गव्हाचं पीठ इथे चाळून घेणार आहोत. त्यानंतर आपण बेसन पीठ ह्यामध्ये ॲड करणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो. तुम्हाला जर दुसरं कसलं पीठ, आय मीन बाजरी, ज्वारीचं तुम्ही हवं असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता. त्यानंतर आपला मसाला इथे आपण ॲड करून घेऊया. त्यानंतर आपण इथे हळदी पावडर यूज करणार आहोत. त्यानंतर आपण धना पावडर इथे घालून घेऊया. त्यानंतर सॉल्ट इथे घालून घेऊया. त्यानंतर हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहोत. मला थोडीशी हळदी कमी वाटली त्यामुळे मी थोडीशी आणखी ॲड केली. आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. एक डो त्याचा बनवून घेऊया. आपण नॉर्मली चपातीला जसा डो बनवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथे डो बनवून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि काही वेळासाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी हे साईडला ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इथे पीठ तुम्ही यूज करू शकता, ॲड करू शकता. आणखी जास्त पौष्टिक होऊ शकतो हा पराठा. त्यामुळे जसं की ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ, तुम्हाला जे आवडेल ते पीठ तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीने डो बनवला आहे. त्यानंतर आता आपण हा साईडला ठेवूया जरा वेळासाठी रेस्ट करण्यासाठी. हे बघा, आपला आता रेडी झालेला आहे डो. आता आपण साईडला ठेवूया. आणि मी एक अर्धा घंटा हे रेस्ट करण्यासाठी ठेवला होता. आता आपण रेडी करूया. पराठे बनवण्यासाठी आपण घेऊया. तर आता आपण पॅन ठेवूया गॅसवरती. चला तर पॅन गरम होत आहे तोपर्यंत आपण पराठे बनवूया. मी आता सर्वात प्रथम इथे थोडंसं पोळपाटला थोडंसं तेल लावून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण हे पराठ्याचा जो डो बनवला होता तो आपण अशा पद्धतीने पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला मळून घेऊया. सो दॅट आपला पराठा एकदम सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत असा होणार आहे. आणि टेस्टही जास्त लागतो ह्यामुळे. चला तर आता आपण थोडीशी पारी लाटून घेऊया. त्यानंतर त्याला ऑइल लावूया. अगदी चपाती जशी बनवतो आपण त्या पद्धतीने आपण इथे बनवून घेणार आहोत. हे बघा, आता आपण लाटून घेऊया. आणि हा टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे. टिफिनला रोज मम्मीला प्रश्न पडतो की काय द्यावा मुलांच्या टिफिनसाठी. तर हा एक बेस्ट असा ऑप्शन आहे.
आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे, त्यामुळे आपण हा टिफिनला मुलांना देऊ शकतो आणि झटपटसुद्धा ही रेसिपी होते. हा पराठा रेडी होतो, त्यामुळे आपण हा पराठा मुलांना नक्की टिफिनमध्ये देऊ शकतो आणि गॅरंटी देते मी, मुलं तुमचे हा टिफिनमध्ये पराठा नेल्यानंतर कधीही मागे आणणार नाही, भरपूर खाणार, पूर्णपणे संपवणार, ह्याची गॅरंटी बी देते. अतिशय उत्तम, अतिशय टेस्टी, डिलिशियस, अप्रतिम असा पराठा हा तयार होतो आणि खूप डिलिशियस असा लागतो. जर अशा पद्धतीने जर बनवला ना तुम्ही, तर मुलं तुम्हाला नेहमी हा पराठ्याची डिमांड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपण व्यवस्थित असा ह्याला भाजून घेऊया चपातीच्या प्रमाणे. जशी आपण चपाती भाजतो तसंच आपण भाजून घेऊया ह्याला. बघू शकता तुम्ही. आणि याचे फायदेसुद्धा भरपूर आहे बरं का. वजन कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे दुधी भोपळा. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी फार उपयुक्त आहे. त्यानंतर कोलेस्टेरॉल कमी होतं ह्यामुळे. झोप पण शांत लागते, ताणतणाव पण कमी होतो आणि केसांचे आरोग्यसुद्धा सुधारते. आणि त्यानंतर साखर नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे दुधी भोपळा. तर आपल्याला जर भाजी आवडत नसेल, स्पेशली मुलांना भाजी आवडत नाही, तर अशा पद्धतीचे आपण पराठे त्यांना खाऊ घालू शकतो. आणि खूप हेल्दी आहे, खूप पौष्टिक आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, आपला पराठा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. हे बघा, त्यावरती मी घीने मस्त छानपैकी पराठा भाजून घेतलेला आहे. वाव वाव असा पराठा आपला रेडी झालेला आहे. चला आता आपण दुसराही भाजून घेऊया आपला पराठा. अतिशय हेल्पफुल असा हा दुधी भोपळा असतो, बट आपल्याला युजली आवडत नसतो. तर अशा पद्धतीने आपण रेसिपी करून असे पद्धतीचे दुधी भोपळ्याचे पराठे बनवून आपण एन्जॉय करू शकतो. हे बघा किती छान आपला पराठा दिसत आहे. आणि आपण हा दुसराही पराठा आपण भाजून घेऊया व्यवस्थित. बिलीव्ह मी गाईज, ही जर मेथड तुम्ही फॉलो करून जर पराठा बनवला ना, तुम्ही ती टेस्ट कधीही विसरणार नाही, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. बिकॉज मी ऑलवेज माझ्याही मुलांना दुधी बिलकुलही आवडत नाही भाजी, बट अशा पद्धतीचे पराठे त्यांना मी बनवून देत असते. टिफिनलासुद्धा बनवून देते. ते टिफिनला नेतात, खूप एन्जॉय करतात आणि इतर मुलांनासुद्धा ते तिथे टिफिनमध्ये त्यांना शेअर करतात आणि त्यांनाही पराठे खूप आवडतात आणि कधीही टिफिन मागे येत नाही त्यांचा. आणि ऑलवेज नेहमी असंच म्हणत असतात की दुधीचा पराठा बनव. खरंच गाईज खूप टेस्टी आणि डिलिशियस हा दुधीचा पराठा लागतो. अशा पद्धतीने तुम्ही बनवून खाऊन एकदा टेस्ट करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला, सो दॅट ते पण अशा पद्धतीचे पराठा दुधीचा बनवून एन्जॉय करतील. चला तर आता आपण त्यासोबत दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं ब्लॅक सॉल्ट त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर रेड चिली पावडर इथे ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते आता. बघा, झाला आपला रेडी आहे झटपट आणि पौष्टिक आणि घरात असलेल्या साहित्यांमध्ये तयार झालेला आपल्याला दुधी भोपळ्याचा पराठा. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा दिसत आहे. जितका अप्रतिम दिसतोय ना तो, तितकाच डिलिशियस, तितकाच अप्रतिमसुद्धा त्याची टेस्टसुद्धा लागते. बघू शकता तुम्ही, अतिशय सॉफ्ट असतो. तुम्ही दिवसभर जरी ठेवला ना ह्याला, तरीही अतिशय सॉफ्ट राहतो. तुम्ही बघू शकता, खूप टेस्टी असतो. तुम्ही दहीसोबत किंवा कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकतो. बट मला तर स्पेशली दहीसोबत हा पराठा फार आवडतो. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि अतिशय हेल्दीसुद्धा आहे आणि झटपटही होतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राधे राधे.